नागपुरातील शाळेत मुस्लिम मुलीला ऍडमिशन नाही, दयानंद आर्य कन्या शाळेतील धक्कादायक प्रकार. शाळेविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक. पुण्यातील धक्कादायक प्रकार. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक. बंगळुरूत मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अवकाळी पावसाचा सोलापूर जिल्ह्यात कहर. पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जिल्ह्यात जवळपास 240 हेक्टर क्षेत्राचं नुकसान. परभणीत अवकाळी पावसाचा वीटभट्टी उद्योगाला फटका. कच्च्या विटा अवकाळीनं पूर्णपणे खराब. सोलापुरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रणिती शिंदेंनी केली पाहणी. नुकसानीचे त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करण्याची सरकारकडे मागणी. नागपूरच्या गंगापूर धरणात अवकाळी पावसामुळे पाणी पातळीत वाढ. पाणी पातळीत 5 दिवसात 2% वाढ. धरणात सध्या 46.41% पाणीसाठा. अफगाणिस्तानमध्ये 4.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के. 4 दिवसात देशात खरंतर सलग चौथा भूकंप. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा कट. पाकिस्तानचा डाव भारतीय लष्करानं उधळला. सुवर्ण मंदिरावर हल्ल्याचा कट उधळण्यात आलाय. बार्शी पाथरुड रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक. रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. तर खड्ड्यात गाडून घेत अंतरगाव ग्रामस्थांचं आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.